हॅलो, नमस्कार मंडळी. मी मयुरी तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण मेदूवडाची रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य: उडदाची डाळ भिजत घालून घ्यायची आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून भिजत घालायची. असंच 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. 1 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकताय डाळ बरोबर भिजलेली आहे. देन आपण आता मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. पण मिक्सरला लावताना त्यामध्ये जराही पाणी न वापरता ही डाळ वाटायची आहे. म्हणजेच आपले वडे खूप छान होतील. सेम तसाच आकार येईल. एका भांड्यामध्ये मिक्सरला लावलेले सर्व पीठ घालायचं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकताय असं घट्ट पीठ तयार करून घ्यायचं. त्यामध्ये पाण्याचा थोडा जरी त्यामध्ये जर पाणी तुम्ही थोडं जरी घातलं तर ते पीठ पातळ होतं आणि बरोबर आपले वडे येत नाहीत. आणि असंच 10 ते 15 मिनटं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या पीठमधील हवा आहे ती बाहेर जाते आणि आपले वडे खूप छान कुरकुरीत आणि सॉफ्ट. एका वाटीमध्ये पाणी घालून त्यामध्ये पीठ घालून ते पीठ तरंगतं म्हणजे आपले पीठ तयार झालेले आहे. मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले. गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की वडे सोडताना एक झारा घ्यायचा आहे. झाऱ्याला पाणी लावून घ्यायचं आहे. देन त्यावर पीठ घालायचं आहे आणि वड्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो उलटा करून तेलामध्ये सोडायचा आहे. देन तुम्ही असंही करू शकता की तुम्ही पीठ घेऊन हातामध्येच गोल गोल करून त्याला आकार देऊन तुम्ही तसंही सोडू शकताय. त्याचप्रमाणे सर्व वडे तेलामध्ये सोडलेले आहेत. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ते तुम्ही करू शकताय. पण ही पद्धत करताना ते पीठ घट्ट असायला हवं. म्हणजे तुम्ही हातानेही करू शकताय किंवा झाऱ्यावर केलं तरीही चालेल. मला हातावरची पद्धत खूप सोपी वाटली. देन वडे आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत. थोडा बारीक गॅस करून थोडा मोठा गॅस करून तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले वडे खूप छान सॉफ्ट, स्पॉन्जी आणि कुरकुरीत होण्यासाठी आणि खूप छान टेस्ट लागेल. खूप छान झालेले आहेत, बघू शकताय. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा अशी रेसिपी. खूप सोपी आहे. गॅस थोडा मोठा बारीक असं करून तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय कलर किती छान आलेला आहे आपल्या वड्याला. खूप छान दिसत आहे. सांबार, चटणी आणि मेदूवडा. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.